हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? होप की तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल, एन्जॉय करत असाल. ए अपलोडिंग चॅनल. मग काय आलं, मी पण आहे ना कोलॅबरेशन मध्ये. बरं ठीक आहे, चल ठीक आहे. वेलकम टू आवर लॉंग बाईक राईड जर्नी. हे बघा, एक स्पेशल व्लॉग. आत्ता आम्ही आहोत माणगावमध्ये, पतूच्या दिदी जिथे. आम्ही आता इकडनं कुठे निघालोय? संगमेश्वरला. हा खूप दिवसाचा प्लॅन होता, पण यावेळेला तो सक्सेसफुल केलाय आम्ही. फायनली. आणि बाईकवरती राईड करणार आहोत. संगमेश्वरवरून देवरुख, गणपतीपुळे करून देवगड, देवगडवरून अंजनवेल, अंजनवेलवरून अंजारले, केळशी वगैरे करत रिटर्न प्रवास आहे. सो हा पूर्ण असा एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या लोकेशन्स आहेत. खूप भारी लोकेशन्स आहे. जवळजवळ 3-4 दिवसाचा मस्त जबरदस्त प्लॅन आहे आणि खूप एक्साइटेड आहोत आम्ही या प्लॅनसाठी. कारण म्हणजे फर्स्ट टाइम निघतोय आम्ही मान्सून राईडला. आणि करू बरेचसे प्लॅन कॅन्सल झाले, पण फायनली हा निघालोय घरातून म्हणजे हा सक्सेसफुल होईल 100%. आणि सगळ्या अनएक्सप्लोर्ड जागा एक्सप्लोर करायच्या आहेत. खूप साऱ्या मजा मस्ती तुम्हाला बघायला मिळणारच आहेत. तर आता हे पुढचे काही 2-3 दिवस तुम्ही आमच्यासोबत राहणार आहात. तुम्हाला आम्ही ट्राय करतोय की प्रत्येक व्लॉग तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी, म्हणजे तुम्ही उद्या हा व्लॉग बघाल असं ट्राय करतोय. फक्त वायफाय आम्हाला मिळाला पाहिजे. नेटवर्कचा सीन आहे. जर तो नाही झाला तर मग व्लॉग लेट येतील, पण ट्राय करतोय की लवकरात लवकर येईल. नक्कीच. आता इथून डायरेक्ट निघूया. चला. आत्ता आम्ही थांबलोय पोलादपूरच्या पुढे. हा कारण का कोल्हापूरच्या पुढे दोघं पण आम्ही आलोय नाही पोलादपूर. कारण का काय आहे, गोव्यात जाणं झालंय, खाली कोकणात अंजनवेल पर्यंत जाणं झालंय, पण ते त्या रूटनी, कोस्टल रूटनी जाणं झालंय आणि गोव्यात ट्रेनने गेलेलो. त्याच्यामुळे पोलादपूरच्या पुढे दोघंही, पण कॉन्फिडन्स आणि ट्रिपची जी आम्ही जे काय म्हणतो त्याला प्लॅनिंग पेपर प्लॅनिंग बघाल ना, तर बोलाल की बाबा हे महाभैर करून देणार होता त्या प्लॅनची. पण प्रॅक्टिकली आता आम्हाला गेल्यावरती गोष्टी कळतील. पण एक दुसरी गोष्ट मला काय सांगायची, ही आम्ही हे जे बॅगचा जुगाड केला ना, या कव्हरचा काय उपयोग नाही पहिली गोष्ट. आणि हे बघा, दर्पणचे कपडे वेचले. दर्पण, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे काय, दर्पणकडं सुके कपडे नाहीत. एक इस्त्री आणायला पाहिजे होती. आणि हे बघा, हे काल फॅक्टरी मध्ये स्टेपलर विपलर आहे. एक ऑर्डर घ्यायची नाही, अशी बॅग टाकली ना, डबल रॅप केली, असे 4 हात बाहेर येत होते, असे रॅप करून असं स्टेपल मारला. कसं वाटतंय? अरे रे, म्हणजे ऍक्च्युली बॅग ऍडवायझरीची आहे आणि कव्हर अमेरिकन टुरिस्ट. आता अहो हे बघा ना, हेल्मेट बिल्मेट टॅटू व्हायला लागलेत माझ्या. अवस्था आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगतो, मान्सून ट्रिप एक नंबर. फक्त जेव्हा पाणी आत जातो ना, तो त्रास तुम्हाला नाही सांगता येणार. पण ठीक आहे, चाललंय. आता तर प्रवास चालू झालाय. ही ट्रिप आपण ह्यासाठीच प्लॅन केली होती की हे फील करायचं आहे आम्हाला. हे बघा, हे आता पतोनी पराठे आणलेत. ऍक्च्युली हा विसरला होता, आणले तू नाही, आईने आठवण करून दिला आहे की मी नाश्ता नव्हतं ना करून निघालो होतो. मग दर्पणला पराठे घेऊन जा. पण ह्या वेळेला आपल्याला ह्या गोष्टी आहेत, आपण काय करणार आहोत म्हणजे ते जरा सांग. हा पहिलाच असा आयटम आहे जो आम्ही घरून आणलाय. बाकीचे सगळे आयटम आम्ही स्वतः बनवणार आहोत. शेफ आहे बरं आणि प्रथमेश. बरं, एक त्या शेफवरनं आठवलं मला. आम्ही घेतलाय आमचा कॅम्पिंगचा तो आपला गॅस. हा मला माणगावात काय म्हणतो, आपली शेगडी घेतलीस का? मी बोललो शेगडी, नशीब स्टोन आहे बोलला. मम्मी मला बोलते शेगडी कशी न्याल तुम्ही बाईकवर. असं पण ना, हेच फील करायचं आहे. पाऊस पण सकाळपासून खूप पडतोय, पण आता थांबलाय. त्याच्यामुळे तो जरा खातो आणि मग पुढचा आपला प्रवास चालू होईल. पाऊस पाहिजे होता, विसरून आलाय. ॲक्च्युली प्रवास करताना पाऊस खूप होता, त्याच्यामुळे आपल्याला काय रोड शॉट्स, ट्रॅव्हल शॉट्स घेता नाही आले. पण ॲक्च्युली हे प्लॅनमध्ये नव्हतं. परशुराम मंदिरात यायचं प्लॅनमध्ये नव्हतं अजिबात. पण म्हटलं सर जाऊन बघूया, कारण की खूप जुनं आणि नावाजलेलं मंदिर आहे. हो, आणि काय झालं, आत्ता हे आपण लोकेटेड आहोत, परशुराम हे गावच आहे. आणि हे चिपळूण जे अलीकडे आहे, चिपळूण इथून हार्डली मला वाटतं 20 to 19 किलोमीटर्स असेल. तर तिथे परशुरामाचं मंदिर आहे. तर बोलू जाता जाता लागते तर दर्शन घेऊच या. आणि आपली ट्रिपच अशी आहे की आपण लोकेशन्स काही काढल्यात जे आपल्याला काही बघायचे आहेत हायलायटेड, पण बाकी सगळं असंच जे
अनप्लॅन्ड आहे, अनप्लॅन सगळं आहे, unplanned. सगळं अनप्लॅन आहे. ट्रिपच अनप्लॅन्ड आहे. म्हणजे एवढं अनप्लॅन्ड आहे की राहायचं कुठं हे पण काही ठरलेलं नाही आहे. बेस्ट लोकेशन डोक्यात ठेवलेत आम्ही, बट म्हणजे ती जसं संगमेश्वर आहे तर ती बेस्ट लोकेशन, पण तिथे कुठे काय करायचं ते काही डोक्यात नाही. वेळेच्या अकॉर्डिंग स्टे कुठे करायचं आहे हे ठरवलेलं आहे, पण कसं राहायचंय कुठे राहायचंय ते काय ठरलेलं नाही अजून. ते सगळं आता तिथे ऑन दी स्पॉट सगळ्या गोष्टी डिस्कस करून आणि अवेलेबिलिटी बघून त्या गोष्टी ठरवू आता. हे बघा, हे असं काही मंदिर आहे. हे बघा ना, हे असं काहीतरी इमॅजिनच नव्हतं केलं आम्ही. वाव, एक नंबर. हा हो ना, सहीच. हे बघा ना काय भारी केलंय, मस्त परिसर आहे एकदम. हे बघा, बाप्पाची मूर्त बघा ना काय सुंदर आहे, छानच. एक जो फील दिलाय ना सगळ्यांना असं दगडी बांधकामासारखं. हे बघा ना, हनुमंताचं तुझं स्थान एवढं छान आहे, मस्त. हे एक छान आहे. मला एक गोष्ट काय आवडली, म्हणजे आपल्या मंदिरांमध्ये शॉर्ट्स चालत नाहीत, ही चांगली गोष्ट आहे. पण नुसतं यांनी तो बोर्ड नाही लावला, तर तिथं त्यांनी सोय करून ठेवली की तुम्ही ते या. हे बघा, आम्ही आता दोघांनी शॉर्ट्स घातल्यात, सो हे घालून आपण आता चाललो. हे इथलं बाहेरचं नक्षीकाम बघा ना, हे बघा ना कसलं भारी आणि डिटेल केलं. गणपती छोटंसं कोरून ठेवलं. आत्ताच दर्शन घेऊन आलो, तिथे 3 मूर्त्या होत्या, काम, परशुराम आणि काळ, अशा 3 मूर्त्या होत्या. आणि तिथे कॅमेरा अलाउड नव्हता, सो आपण पण त्याची गरिमा एक राखूया. एवढी छान मूर्त आहे ना, म्हणजे बघूनच एकदम असं पटकन अशी मुवमेंट होते ना, बघितल्यावर. पॉझिटिव्ह फील झालं. एकदम इथे येणं वर्थ होतं. म्हणजे ॲक्सिडेंटली इथे आलो, हे ॲक्च्युली प्लॅनमध्ये नव्हतं, पण आणि म्हणजे आपल्याला स्टोरी माहीत नाहीये म्हणून, पण मला अजून पण प्रश्न पडलाय की परशुराम आणि काळ असं नाव का, काम आणि काळ म्हणजे नक्की काय हे आपल्याला नक्की माहिती थोडंसं स्टडी करून समजेल किंवा वाचन करून समजेल, पण खूप एक्साइटेड आहे मी ते. ॲक्च्युली. आणि हे बघा ना, परिसर बघा ना काय सुंदर परिसर आहे. मी तुम्हाला तिकडचा सुद्धा परिसर दाखवतो. आपण पलीकडे जाऊया जिथे सुरुवातीला होतो. हे बघा, हे ना यज्ञवेद आहे. इथे यज्ञवेद होत असतील, पण इथलं हे स्ट्रक्चर बघा ना कसलं भारी आहे. म्हणजे सगळं एकदम जुन्या पद्धतीचं स्ट्रक्चर मेंटेन केलं आहे, एकदम असं ऑथेंटिक वाटतंय. बघा ना कसलं एकदम शुद्ध पाणी आणि मासे बघ. हे खरं काचे एकच फॅमिली आहे, एकच ह्याचे असतील. आणि ते बघा ना कसलं भारी वाटतंय. पण इथलं ॲम्बियन्सच खूप सुंदर आहे, एकदम सगळं आर्किटेक्चर तर बापच आहे एकदम. काय आहे, आई शपथ, आणि एकदम निखळ. अरे याचा काही वे आहे काय जायला वगैरे? मला वाटतं वे आहे. हो 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 हो, हे बघा रस्ता आहे खालून आणि पाण्याने भरलंय. हे बघा वरून पण येतं एकदम सुपर. ही बघा ना काय परशुरामाची प्रतिमा बनवली आहे, एक नंबर. ॲक्च्युली ती मनात खात होती गोष्ट की 3 मूर्ती काय आहेत, काम आणि काळ का आहेत. तर आता तेच विचारलं आणि त्याने आम्हाला हे पत्रक पण दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी तेच लिहिलं आहे की ह्या 3 मूर्ती अशा आहेत की काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर याच्यावरती त्यांनी विजय मिळवला. त्याचं प्रतीक म्हणून काम आणि काळ, कारण का विष्णूंचे 6वे अवतार परशुराम आहेत आणि ते चिरंजीवी आहेत म्हणून हे प्रतीक आहे. त्याचं कारण माझा प्रश्न असा होता ना की मग काम आणि काळ यांना मूर्तीचं स्वरूप का दिलं? त्यांनी खूप छान उत्तर दिलं की ब्रह्म, विष्णू आणि महेश या स्वरूपात मूर्ती असाव्या म्हणून ब्रह्म, विष्णू, महेश अशा त्या 3 मूर्ती आहेत. मध्ये परशुराम आहेत, इकडे काळ आणि इकडे काम. ती एक शंका मनात राहिली नाही आता, ते बरं वाटलं. परशुरामांच्या मंदिरातून बाहेर आलो आणि ही बघा आपल्या जाखमता देवीचं मंदिर मिळालंय. जाखमता मातेचं मंदिर हे खूप कमी ठिकाणी दिसतं. भाई साहब, अरे यालाच तर आम्ही मिस करतो ना. हे बघा ना आकाशी पाणी रे, हे बघा ना इथे पाणी येते दर्पण इथून काहीतरी असेल मग. कसलं दिसतंय रे. जबरदस्त ना. जाखमाता देवीचं दर्शन घेऊया. इथे जाता येतं ना? हो. हे बघा जाखमाता देवी. एक कोइन्सिडन्स बघा काय, जाखमाता देवी ही माझ्या घराच्या बाजूला स्थान आहे आणि प्रथमेशची कुलस्वामी. तर
तर ते दोघांनाही एक परशुरामाचं दर्शन घ्यायला आलो म्हणून ते एक भाग्य. आणि जस्ट आम्ही एक्झिट करत होतो आणि समोरच बघितलं, अरे म्हटलं जागमाता देवीचं मंदिर. आणि या विषयावर आमचं नेहमी डिस्कशन होत असतं. कारण का आम्ही आता मंदिर देवीचं मंदिर बांधलं ना, तर आम्हाला देवीची मूर्तीची काही प्रतिकृती हव्या होत्या, कारण का आम्ही मूर्त पण बनवतो, तर ते मिळत नव्हतं. तर आता ही एक मूर्त दिसली, पण त्याच्यावरती स्पष्ट असं काही दिसत नाहीये. तर तेच, पण दर्शन झालं मोठी गोष्ट. दर्शन झालं मोठी गोष्ट. आणि ते पण प्रवास चालू करताना सुरुवातीलाच झालं, म्हणजे बेस्ट. हे कसलं निखळ पाणी आहे बघ ना. हो ना, मला उडी मारायची. कसो कसो. तिथून आता इथे आलो, बसलोय जरा. चिकी आणली होती बतुनी, तर मी तोडून अर्धी घेतली आणि अर्धी त्याने घेतली. तर मला काय बोलतो माहिती, हे तू जास्त तोडलीस. एवढा वय झाला तरी ती चिकी मी जास्त तोडली. एवढीशी दिलीस बघ, एवढी लांब होती, एवढी घेतलीस तू. केवढी होती? एवढी लांब होती. तो पाकिट तरी होता का तुझा तेवढा? मग हा बघ, एवढीच घेतली रे. खाल्लीच झाल्या. त्याचं आयुष्य झालंय. आम्ही आत्ता फायनली पोहोचलोय संगमेश्वरमध्ये आणि 2 वाजले ना, 2 वाजले. कारण आपण ते परशुराम मंदिराला पण थांबलो, त्यामुळे वेळ गेला. तो ॲक्च्युली आमच्या थोडंसं ह्याच्यातच नव्हतं, डिस्कशनमध्येच नव्हतं. हां, लोकेशन छान होतं. छान. तर आता बेसिक प्लॅन असा जात आहे की आम्हाला काकांनी सजेस्ट केलं, इथलेच लोकल आहे ते, सो त्यांनी काय सजेस्ट केलं की आपल्याला इथे सरदेसाई वाडा बघायचा आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या जवळच आहे कर्णेश्वर मंदिर. आणि थोडंसंच अंतरावर परत रिटर्न येऊन सप्तेश्वर मंदिर तिथे जायचं. तर ते करून मग आपण डायरेक्टली देवरुख जाऊया. हां, संगमेश्वर मधले हे 3 लोकेशन कव्हर करून मग देवरुखला जाऊ आम्ही इव्हिनिंगला. 5-6 वाजतील आपल्याला निघायला. आणखी इथून एक 18 किलोमीटरच आहे. हो, तर ते पटकन जाणं होईल, एक अर्धा पाऊण तास. बरोबर. आता कुठे जातो ते तुम्हाला सांगतो. बघा, आम्ही आलोय. मी बोल, मला का नाही दिली परसान. हे काय चटणी आहे काय? अरे बाप, सही काहीतरी एक संगमेश्वरची जरा स्पेशालिटी. पडे मिसळ. पडे ना, पडे मिसळ खातो. कारण का आम्ही आत्ता खाऊन घेतोय, कारण का आत्ता खाल्लं नाही तर आम्ही कुठेतरी पडे जाऊ. तर खाऊन घेऊया. तुझा विनोद ना छान पडे. हा, आम्ही हलके झालोय ना. आम्हाला हलके, आम्हाला फक्त कोणी जागा दिली ना. हे बघा, सामान बघा, पसारा बघा, पसरतोय आम्ही. चला या पडे मिसळ खायला. आत्ता आम्ही संगमेश्वरला पोचलोय आणि जिथे आपल्या छत्रपतींना कैद झाली, म्हणजे सरदेसाई वाडा, त्या लोकेशनपासून थोडंच अंतर आहे. पण इथे जवळच संभाजी महाराजांचं पुतळा आहे. कसबा म्हणून गाव आहे. हां, तर पहिलं महाराजांचं दर्शन घेऊया आणि मग ती लोकेशन बघूया. समोरच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे. अंतर थोडंच आहे इथून, पण आता थोडं असं जरा धाकधूक होते. म्हणजे ना असं शहर येत आहेत अंगावर, असं आता पायाला पण हात लावला ना, म्हणजे एंटर करतानाच ना ते असं वाईब. आणि ते आता जंगल वगैरे जो लागत होता ना, ते चित्रपटातलं कसं उभं राहतं तसं आता तो असं फील जाणवतोय की इथे पुढे. तर तो वाड्याजवळ काय भावना असतील त्या मी तुम्हाला तिथे आम्ही सांगू. फायनली सरदेसाई वाड्याची इथे पोचलो आहे आणि आपल्याला माहिती आहे की इथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली होती आणि इथून हां, ती फितुरी आधीपासूनच आहे. ती फितुरीच आपल्याला त्यावेळेला सुद्धा नडली होती आणि आपल्या छत्रपतींना इथल्या सरदेसाई वाड्यात अटक झाली होती. तुम्ही तो वाडा बघा.
सरदेसाई वाड्याजवळ यायचं होतं, तिथे आलो होतो, पण ना तो काळ पुन्हा उभा राहतो डोळ्यासमोर इथं आल्यावरती. आणि इथे एक शांतता आहे, कोणीच कुणाजवळ जास्त बोलत नाही का कोणी मोठ्या आवाजात बोलत नाही. आणि प्रत्येकाला ती मनात गोष्ट आहे की आपल्या धाकल्या धनीला इथं कैद झाली होती. तो इतिहासातला काळा दिवस आपण इथे येऊन काय घडलं असेल, इथे किती सैन्य असेल, महाराजांना कसं नेलं गेलं असेल, ह्या गोष्टी आपण इमॅजिन पण नाही करू शकत. आणि तुम्ही आयुष्यात एकदा तरी इथे व्हिजिट करा, तुम्हाला कुठेतरी महाराजांच्या जवळ गेल्यासारखं वाटतं. हे बघा, हा सरदेसाई वाड्याचा मागचा भाग आहे आणि इथूनच एक वाट जाते खाली. इथे पण काही अवशेष आहेत, मी तुम्हाला दाखवतो जाऊन. हे बघा, इथूनच ज्या शिळा चालू होतात, दगडी शिळा ज्या तेव्हाच्याच असतील. तर आता आपण तो खालचा भाग एक्सप्लोअर करूया, नक्की खाली काय आहे. ओ, हे बघा, हे सगळे मंदिराचे अवशेष आहेत, थोडे भग्नावस्थेत आहेत. नंदी समोरच नक्कीच शंकराचं स्थान असेल. तुम्हाला आतला भाग दाखवतो. आता तिथे पिंड आणि आतमध्ये काय नक्की माहीत नाही, पण हे बघा ना, तुम्हाला किती दिसतंय आत्ता माहीत नाही, पण खूप जास्त जुनं स्ट्रक्चर आहे सगळं. हे बघा, या देवळाच्या मागे ही पिंड आहे, पण बांधकाम सेम आहे. बघितलंस तू तिकडचं आणि इकडचं? ते मला वाटते भूमंडलच आहे, त्याच्यामध्येच ते पिंड असावे. हो, कदाचित हा इथे पण स्ट्रक्चर असेल, हा गाभारा असेल आय थिंक, असं मला वाटतंय. हे सगळे जीर्ण झाले बघा ना, पडझड झाले, म्हणजे रिस्की आहे, आतमध्ये जाणं सुद्धा रिस्की आहे. इथे आम्ही आता 3 मंदिरं बघितली आणि तिन्हीच्या तिन्ही ही शंकराची मंदिर आहेत. 3 मंदिरांमध्ये शिवलिंग आहेत, तिन्ही मंदिरांच्या बाहेर नंदी आहे. पण एकाच ठिकाणी 3 मंदिरं, सेम स्ट्रक्चर, आखणीसारखी, असं का हे कळत नाही आहे. कळत नाही. आणि कदाचित म्हणजे मी पण तुला बोललो की ही मंदिरांची आता जी अवस्था आहे, कदाचित ती त्याच काळात उद्ध्वस्त केली असावी, असू शकतं, मुघलांनी. असू शकतं. ते आता ना अवतारांकडे लक्ष देऊ नका, कारण का पाऊस खूप पडतोय. हे बघा, नुसता पाऊस पडतोय. पण आम्ही आता आलोय कर्णेश्वर मंदिरात, जे आपल्या सरदेसाई वाड्याच्या इथून थोड्याच अंतरावर पुढे आहे. आणि हे ते मंदिर आहे जे खूप जुनं आहे. हे त्या काळातलंच मंदिर असेल. त्याच काळातलं बांधकाम. बांधकाम किती जुनं आहे, आणि त्याचं ना आता काम चालू आहे बघा त्याचं, आणि ते चांगली गोष्ट आहे. आणि ते दगडी बांधकामातच होतं आहे, ते आणखीन चांगलं आहे. हे बघा, आता आम्ही पोचलोय कर्णेश्वर मंदिर. हो, जुनं बांधकाम सगळं. ह्या जुन्या मंदिरांचा एक फीलच वेगळा आहे, म्हणजे इथे आल्यावरती एनर्जीच वेगळी वाटते रे. म्हणजे एकदम वेगळीच वाईब आहे. वेगळी वाईब आहे. आणि त्यात शिवलिंग, मला आत्ता ते आपल्या रायगडच्या जगदीश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर फील आलं. एक्झॅक्टली. हे बघा ना, जुने बांधकाम, जुने पिलर्स. दर्शन खूप व्यवस्थित झालंय. गर्दी आम्हाला वाटलं होतं की 15 ऑगस्ट आणि कंटिन्युअसली हा लॉंग विकेंड आहे, तो गर्दी असेल, पण गर्दी कुठेच नाही आहे. हलकी गर्दी आहे ती ठीक आहे, पण मंदिर एवढं सुंदर आहे, खूप जुनं मंदिर आहे. आणि आर्किटेक्चर एवढं जास्त रिच आहे ना, बारकाई बघा ना तुम्ही, त्याची तर कुठेच कंपॅरिझन नाही आत्ताच्या कन्स्ट्रक्शनची. कारण का थोड्या थोड्या गोष्टी, बारीक बारीक घुमूट, खांब, त्याच्यावरती बारीक मंदिरं, मूर्त्या, त्या सगळ्या खूप फिनिश पद्धतीने कोरलेल्या आहेत. आणि अजूनही एवढे वर्षोनुवर्ष त्या गोष्टी तशाच आहेत, थोड्याही जागेवरून न हलता. आणि मी मगाशी तुला बोललो ना की तिथे पण म्हणजे सरदेसाई वाड्याच्या बाजू पाठीमागे जी 3 मंदिरं होती तिथे पण आणि इथे पण एक गोष्ट कॉमन आहे, तू नोटीस केलीस काय की बऱ्याच मूर्ती, कुठलीच मूर्ती खाली नाही आहे, सगळ्या मूर्ती भूमंडलावर आहे. हो. म्हणजे इव्हन नंदी पण भूमंडलावर आहे. बरोबर. ही कदाचित मला वाटतं ह्या पट्ट्यातच या गोष्टी बघायला मिळाल्यात आपल्याला. पण ही पण एक रिचनेसचीच गोष्ट आहे ना, की आपल्या देवतांना भूमंडलावरच बसवलं जातं. ते आत्ताचं जे मंदिराचं कन्स्ट्रक्शन आहे, त्याने आता या जुन्या स्ट्रक्चरकडे बघून काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणजे आपलीच जबाबदारी आहे ती, पण ते नक्की. पण काही अशा इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळत आहेत. पुढचा प्रवास आपला चालूच आहे. आणि फायनली आता आपण आलो जे आपण रीलमध्ये एवढ्या दिवस बघत होतो त्या ठिकाणी, ते म्हणजे सप्तेश्वराचं मंदिर. आणि तिथे इंटरेस्टिंग गोष्ट काय, तुम्ही रीलमध्ये बघितलं असेल तीच गोष्ट आहे तिथे, तर ती आता बघायला जाईल. आणि आज शंकराचं दर्शन खूप ठिकाणी होतं आहे. हे बघा, हे छोटे छोट्या
छोटी छोटी मंदिरं आणि हे स्ट्रक्चर बघा, तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो. कसलं सुंदर लोकेशन आहे हे बघा ना, एक नंबर स्ट्रक्चर आहे. आणि इथं आम्ही हिला पोखरण म्हणतो, पण हे कुंड पाण्याचं आणि ते गोमुख हे बघा. पण काय सुंदर लोकेशन आहे. संगमेश्वरच्या अलीकडे एक लेफ्ट टर्न मारून वरती आपण येतो आणि तिथे लोकेशन आहे सप्तेश्वर. अंतर आहे 2-1 किलोमीटरचं अंतर होईल, पण कच्चा रस्ता आहे, पक्का रस्ता आहे. हां, त्याच्यामुळे आलात तर जरा सांभाळून या. पण येणं वर हे मासे बघा ना, पायाजवळ येतो तुम्हाला. हे बघा एवढे इच्छा तर होतंय उड्या मारायची, पण आपल्याला जायचंय देवरुखला स्टेसाठी. ओ अरे हो भाई, आत्ता तुम्हाला एक सुवर्ण क्षण अनुभवायला मिळाला असता. इच्छा तर होते उड्या मारायची, पण फक्त पाय भिजवून जातो. कारण का काय आहे, अंतर देवरुख पर्यंत आमचं बेस. आता आम्ही असं ठरवलं की देवरुखला स्टे करायचं. त्याच्यामुळे हे चिकचिकीत अंग घेऊन मग ते परत प्रॉब्लेम होणार. त्याचा रस्ता कच्चा आहे. हो. आम्ही पिकू जाता पिकलोय काय सामान हे बघा ना. फिश थेरपी हे घाबरत पण नाहीत रे भाई साहेब. काय माहिती आहे का, यासाठी कोकणात यावं लागतंय. हा फील म्हणजे आहे ना कोकणातच आहे. हे बांधकाम, हे जी बारकाई आहे ना, म्हणजे हे डिझाईन जे केलंय ना ते कोकणातच. ते दुसरीकडे कुठे बघायला नाही मिळणार. आजूबाजूचं अँबियन्स तर बघा, हे बघा म्हणजे पूर्ण सगळीकडे जंगल ना. आणि ह्या सगळ्या जंगलाच्या मधोमध हे खरंच जर आता आपल्याकडे इथेच स्टे असता ना भाई, 100% इथे उडी मारूनच गेलो असतो. आणि मी आता मारली नाही मर्जीनी, पण मला कोणतरी घेऊन गेला. तिथं आता तो एक जण होता, त्यांनी त्याला धक्का दिला, पण त्यांनी वाचवण्यासाठी ह्याला पकडला. मोबाईल आणि पतू दोन्ही गेले असते त्यात. दगडाचीच आहे ही वाट बघा ना भाई लोक, कशी वाटते. आणि मोबाईलची बॅटरी राहिले 1% ना ब्रो. ए भाई साहब कसला आहे रे. पूर्ण आहे रे. हो रे, काय आहे नाही माहिती नाही आपल्याला. ते मगाशी म्हणले चित्ते बित्ते असतात. हा, 2 वाघ जंगलात असताना चित्ते काय येतील. आले ना. हे बघा व्हिडिओ आमचीच बघत आम्ही कांदा भजी खातोय आपल्या सप्तेश्वर मंदिर आहे तिथेच. आणि आता इथं भजी खाऊ आणि डायरेक्टली लोकेशनला जाऊ. मस्त. कारण का काय आहे, बॅटरी 1% आहे, कधीही जाईल. त्याच्यामुळे मला वाटतं मी आता डायरेक्टली हॉटेलला भेटेल किंवा जिथे कुठे थांबू तिथे भेटेल. काय बोलतोस. हे बघा आम्ही आता जस्ट सगळं आवरून फ्रेश होऊन, कारण का मोबाईल झाला होता पूर्ण डाऊन, त्याच्यामुळे आता चार्ज करून आलो जेवायला. भूक लागली होती. आणि हे बघा बायकोचा फोन आला आहे आणि ती विचारते माझा नवरा हा व्हेज नाही खात, नाही काय नॉनव्हेज नाही खात शनिवारी. आणि इकडे नवरा बघा क्रिस्पी आणि मंचाव चिकन सूप तोडतोय. तू गप्प बस. एक तर त्यांनी एवढी मस्त बियर्ड वगैरे त्यांनी मस्त एवढी बियर्ड वगैरे केली आणि तू वय बी कमी झाल्याचे कॉम्प्लिमेंट येतात त्याला, आणि तू काय हसतेस. ही मजा घेते. पण हे बघा आता जेवून घेतो, कारण का जेवलो नव्हतो बिलकुल. सो जेवायला आता मेन कोर्सला आपली सगळ्यांची आवडती बिर्याणी, जी आम्ही प्रत्येक वेळेला खातो. तुम्हाला खाताना काय घेतोय. बरोबर पकडतो, हेरतो ना मी. या चांगली या बिर्याणी खायला. तर फायनली जेवण वगैरे झालंय आणि आता रूमवर आलोय. जेवण ते जे अर्धी बिर्याणी टाकलीस तू. अर्धी काय ते पोट टाईट झालंय, पण चांगलं जेवलोय. कारण का जेवण पण छान होतं. आणि इथेच आपण आता थांबलोय कुठे, आपण संगमेश्वर पूर्ण करून आलोय, जे तुम्ही ऑलरेडी बघितलं. आता आपण देवरुखला थांबलोय आणि आपण ते काय पार्वतीच आहे. पार्वती पॅलेस असं आहे एक हॉटेल. तिथे वायफायचा पासवर्ड पारावती आहे. पारावती आहे. काय स्पेलिंग त्यांनी चुकवली का आम्ही चुकवली समजत नाही. असं आहे. अशा ठिकाणी आहोत. प्लॅन तर काय आहे की हा ब्लॉग एडिट करून लगेच आता एडिट करेन आणि उद्या टाकेल. पण वायफाय मिळाला तर, त्याच्यामुळे काय गॅरंटी नाही. जर तुम्हाला लेट ब्लॉग कळत असेल तर काय आता त्याचे सांगतात वायफाय पण नावाप्रमाणेच आहे. हो. आणि बघूया आता कसं काय होतंय.
पण जर तुम्हाला ही जर्नी आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही आहोत फिल्टर चॅनलला आणि अनफिल्टर प्रथमेश चॅनलला. दोन्ही तुझेच चॅनल सांगितले. आम्ही आहोत स्ट्रगलर, मग तुम्ही काय बोलला? आम्ही आहोत फिल्टर. हो आम्ही आहोत सगळे बोललो. जर आम्ही आहोत फिल्टर बोलला असेल ना अनसबस्क्राईब करा चॅनलला आणि आम्ही आहोत स्ट्रगलरला शब्द मागे हा आम्ही आहोत स्ट्रगलर चॅनलला सबस्क्राईब करा. दोन्ही पण. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्लॉग गाईज अँड बाय बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't ever been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.